मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाचा नाशिकच्या रेल्वे प्रवाशांना फटका बसलाय। नाशिकवरून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे अर्धा तास उशिराने आहेत, तर मुंबईतून येणाऱ्या रेल्वे उशिरा असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली। नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। मुंबईवरून भुसावळसह अन्य ठिकाणी जाणारी रेल्वे वाहतूक सेवा देखील विस्कळीत झाली। मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून। सागर, लांब पल्ल्याच्या गाड्यांना सुद्धा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळते, सध्याचं चित्र काय? नक्कीच मुंबईमध्ये झालेल्या पावसामुळे नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईवरून नाशिकला येणाऱ्या रेल्वेची जी वाहतूक आहे ती विस्कळीत झाली। याचा परिणाम प्रवाशांवर झालेला तर पाहायला मिळतोय। जे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या देखील देरीने धावत आहेत, यामुळे नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती गर्दी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। नाशिक रोड रेल्वे स्टेशनहून बाहेरगावी जाणारे जे नागरिक आहेत, प्रवासी आहेत, ते रेल्वेची वाट बघत रेल्वे स्टेशनवर बसतात। मात्र रेल्वे प्रशासनाकडून 2 ते 3 तास रेल्वे लेट होणार असल्याच्या सूचना देखील देण्यात येत आहे। काही रहिवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर केलेला असला तरी ज्या प्रवाशांनी तिकीट काढलेले आहेत, रिझर्वेशन केलेले आहेत, ते मात्र रेल्वे स्टेशनवरती बसून रेल्वेची वाट पाहत आहेत। पाऊस जर कमी झाला आणि रेल्वे जर व्यवस्थित नाशिकच्या दिशेने यायला लागल्या तर या प्रवाशांना ट्रेन मिळणार आहेत। मात्र पावसाचा जर जोर वाढला तर या रेल्वे सागर, त्यामुळे आता या गाड्या कधी सुरळीत सुरू होतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।